नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। उत्तर प्रदेशमधील बदायूं शहरात सिव्हिल लाईन्स परिसरात एक शाळा आहे, होली चाइल्ड। या शाळेमध्ये पूजा नावाची महिला ही शिक्षिका होती। तिचा पती राहुल हा चर्चमध्ये काम करायचा। बदाई गावापासून जवळपास 23 किलोमीटर वजीरगंज एका चर्चमध्ये तो काम करायचा। जास्त काम असल्यामुळे तो नेहमी घरी येत नसे। कधी कधी तो रात्रीला तेथेच मुक्काम करायचा। पूजा आणि राहुलची भेट लखनौमध्ये एका कामाच्या निमित्ताने झाली होती। काही दिवसानंतर दोघेही एकमेकांना आवडू लागले। पूजा ही गोरखपूरची रहिवासी होती। तिचे शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झाले होते। पूजाच्या वडिलांचे नाव दयाशंकर होते। त्यांना 2 मुली होत्या, मोठी प्रिया आणि लहान पूजा। मोठ्या बहिणीचा विवाह झाला होता। तिचे लग्न बरेलीच्या रघुवीर मसीहचा मुलगा दिलीप यांच्यासोबत झाले होते। बहिणीच्या देरामुळे पूजाची राहुलसोबत जवळीक वाढली। बहिणीचा देर असल्यामुळे या रिश्त्याला घरचे नकार देणार नाहीत म्हणून दोघांनीही घरी सांगितले। घरच्यांनी होकार दिला। सन 2014 मध्ये पूजा आणि राहुलचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर काही दिवस आनंदात आणि सुखात गेले। काही दिवसानंतर मात्र पूजाला सासरकडील वातावरण आवडले नव्हते। पूजा ही शिकलेली होती। पूजाने पतीला म्हटले, मी घरी राहून वेळ घालवण्यापेक्षा मला जॉब करायचा आहे। पूजाच्या सासरच्यांनी व पतीने नोकरी करण्यास सहमती दिली। काही दिवसातच पूजाला निशव होली चाइल्ड स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली। शाळेत जाण्या येण्यासाठी पूजाला अपडाऊन करावे लागत असल्यामुळे त्रास होत होता, म्हणून तिने शाळेच्या बिल्डिंगमध्ये रूम किरायाने घेतली आणि राहू लागली। तिच्यासोबत पती राहुल आणि 2 मुली तमन्ना व रागिनी राहत असे। दिवस आनंदाने जात होते। पूजाला आता चांगला पगार मिळू लागला। सर्व काही ठीक सुरू असताना पूजाचे विचार आता बदलायला लागले। वेळ कधी बदलेल सांगता येत नाही। शाळेची नोकरी करता करता निशाला वाटू लागले, राहुल सोबत लग्न करून खूप मोठी चूक केली आहे। मी तर चांगले पैसे कमवत आहे। मी जर घाईत लग्न केलं नसतं तर मला चांगला शिकला सवरलेला नवरा मिळाला असता। माझ्यासारखीच त्याला नोकरी असती आणि मी छान ऐशोआरामाची जिंदगी जगली असती। असे विचार आल्यानंतर तिचे मन बेचैन व्हायचे। पूजाला जेवढे मिळाले होते त्यात ती समाधान नव्हती। तिचे स्वप्न मोठमोठे होते। पूजाचा पती कमी शिकला असल्यामुळे पूजाला आता मनातून राग यायला लागला। थोड्या थोड्या गोष्टीवरून राहुलसोबत भांडणे करू लागली। साध्याभोळ्या राहुलला आश्चर्य वाटायचे की पूजा आपल्यासोबत का अशी वागत आहे। त्याला काहीच समजत नव्हते। एक दिवस पूजाने राहुलला म्हटले, तुम्ही जास्त शिकले असते तर काय झालं असतं? कमीत कमी माझ्यासारखं D.Ed तर पास करायचं होतं। शिकले सवरलेले राहिले असते तर तुमचे विचार फ्री राहिले असते। तेव्हा पती राहुलने म्हटले, मी जास्त शिकलेला नाही, पण मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे आणि माझ्या कामात मी परफेक्ट आहे। माझे विचार आहे, मी कमी शिकलेला आहे परंतु माझ्या मुलींना मी खूप शिकवेल। असे म्हणत राहुल पत्नीजवळून उठून बाहेर निघून गेला। तेवढ्यात शाळेचा चपराशी अर्जुन हा घरी आला। कॉलनीतला ओमेंद्र सिंहचा मुलगा होता। त्याचे वय 20 वर्षाचे होते। पूजाच्या शाळेतील चपराशी असल्यामुळे त्याने पूजाला चाबी देण्यासाठी तो घरी आला होता। शाळा बंद झाल्यानंतर शाळेची चाबी देण्यासाठी रोज पूजाकडे यायला लागला। या रोजच्या भेटीमुळे दोघांचे बोलणे चालणे वाढले। थोड्या दिवसातच दोघेही एकमेकावर प्रेम करू लागले। पूजाचा पती बाहेरगावला काम करायचा। जास्त काम असलं की तो तेथेच मुक्काम करायचा। एके दिवशी संध्याकाळी पूजाला पतीचा फोन आला, मी आज रात्रीला घरी येऊ शकत नाही, मला जास्त काम आहे। पूजा खुश झाली। तिला वाटले पती येणार नाही। तिने लगेचच अर्जुनला फोन लावला आणि त्याला भेटायला बोलावले। अर्जुन हा लगेचच तिच्या घरी आला। त्या रात्रीची त्यांची पहिली भेट होती। पूजाने मुलांना जेवू घातले व झोपून दिले। मुले झोपल्यानंतर दोघांचा वासनेचा खेळ सुरू झाला। दोघांनीही रात्रभर मनसोक्त शरीर संबंध केले। पहाटेला अर्जुन सकाळी घरी निघून गेला। मात्र पतीला पत्नीच्या वागण्यामध्ये बदल दिसायला लागला। त्याला थोडी शंका आली। पत्नीला याबाबत त्याने काहीच विचारले नाही। काही दिवस असेच निघून गेले। एक दिवस राहुलने पुन्हा पत्नीला फोन केला आणि म्हटले की आज माझा इथेच मुक्काम आहे, मला जास्त काम आहे, मी रात्रीला घरी येऊ शकत नाही। पूजाला तेच ऐकायचे होते। ती अर्जुनला भेटायला बेचैन झाली होती। लगेचच तिने अर्जुनला फोन लावला आणि रात्री त्याला भेटायला बोलावले। लहान मुले झोपी गेल्यानंतर दोघांनीही शारीरिक संबंध सुरू केले। पतीला आधीच पूजावर शंका होती, म्हणून तो त्याच रात्री चुपचाप घरी आला। अर्जुननं बाहेरचं गेट लावलं नव्हतं। तो बाहेरचं गेट लावायला विसरला होता।
तो हळूच आत गेला आणि त्याने खिडकीतून डोकावून पाहिले. खिडकी थोडी उघडी असल्याने त्याला आतमधलं दृश्य पूर्ण स्पष्टपणे दिसत होतं. राहुल आणि पूजा दोघंही एकमेकांच्या बाहुपाशात होते. त्यांचे शरीर संबंध सुरू होते. हे पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने जोरात दरवाजा वाजवला. पत्नीने स्वतःला सावरत कसं तरी घाईघाईने दरवाजा उघडला. ती खूप घाबरलेली होती. तिचा पती सरळ आत गेला आणि त्याने अर्जुनला मारहाण केली. अर्जुन कसा तरी तेथून पळून गेला. नंतर पत्नीलाही त्याने चांगलेच धमकावले. दुसऱ्या दिवशी तिचा पती कामावर निघून गेला. तिने लगेच प्रियकराला फोन लावला आणि म्हटले, मी जर तुला हवे असेल तर तुला माझ्या पतीचा खून करावा लागेल. दोघांनी मिळून पतीचा खुनाचा प्लॅन केला. त्याने राहुलला जाऊन माफी मागितली आणि गोडगोड बोलून त्याने मच्छी आणायच्या बहाण्याने माझ्या गावाच्या सुनसान परिसरात त्याने बहाण्याने बाईकवर त्याला नेले. सुनसान ठिकाणी बाईक नेऊन थांबवली आणि त्याने त्याच्या डोक्यात गोळी झाडली. राहुल रक्तबंबाळ होऊन खाली पडला. त्याने राहुलचा मृतदेह उचलला आणि जवळच्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरणाऱ्या लोकांना राहुलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांनाही अरेस्ट केलं. मात्र त्या 2 मुली अनाथ झाल्या. चांगला पती, 2 मुले असूनही ती अनैतिक संबंधाच्या मार्गी लागली. एक शाळेची शिक्षिका असून एका चपराशाच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.